पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्याकडून देण्यात आलेल्या सूचनानुसार गुन्हे शाखेचे प्रशांत बच्छाव, सीताराम कोल्हे, गुन्हे शाखा नाशिक शहर यांनी नाशिक शहरामध्ये गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर आणि हत्यार बाळगणाऱ्या इसमांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या। त्या अनुषंगाने 30 जानेवारी 2024 रोजी गुन्हे शाखा युनिट 1 चे कर्मचाऱ्यांना प्रवीण वाघमारे, प्रशांत मरकड यांना गुप्त माहिती मिळाली। रेकॉर्डवरील गुन्हेगार अरुण दिगंबर बिडगर हा सुविधा पेट्रोल पंपाच्या अलीकडे ड्रीम कॅसलकडे जाणाऱ्या रोडवर नाशिक येथे गावठी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतुसे असे विक्री करण्यासाठी येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती। सदरची माहिती मिळताच प्रवीण वाघमारे व प्रशांत मरकड यांनी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांना कळवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुविधा पेट्रोल पंपाच्या अलीकडे ड्रीम कॅसलकडे जाणाऱ्या रोडवर नाशिक येथे सदर इसमास पकडून ताब्यात घेतले। सदर इसमाचे नाव अरुण दिगंबर बिडगर व वर्ष 26, राहणार केकांचाळ रामवाडी नाशिक असे असल्याचे समजल्यावरून त्यांच्याकडून 30,000 रुपयांची देशी बनावटीचे पिस्तॉल, एक जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आले आहेत। सदरच्या इसमावर पंचवटी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली आहे। पुढील तपास पोलीस करत आहेत। प्रतिनिधी मोहसिन पठाण, स्टार न्यूज, नाशिक।